श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आयुष्यामध्ये जर का तुला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण जे काम करत आहोत ते सर्वोत्तम करणे. आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की आपल्या यशाचा मार्ग हा मोकळा होत असतो. त्यामुळे आपण कोणत्याही विभागात कोणत्याही काम करत असताना आपले 100% प्रयत्न दिले पाहिजेत. आपले 100% कष्ट त्या कामामागे आपण लावले पाहिजेत. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादी गोष्ट आपले सर्वोत्तम प्रयत्न करून करत असतो तेव्हा ती गोष्ट नक्कीच यशस्वी होत असते. त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. जो व्यक्ती त्याची पूर्ण मेहनतीने, त्याच्या पूर्ण क्षमतेने, त्याचे सर्वोत्तम प्रयत्न करून एखादे काम करत असतं त्यावेळेस त्या व्यक्तीचे ते काम नक्कीच पूर्ण होत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की आपल्या यशाचा मार्ग हा मोकळा होतच असतो. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये जर का तुला सुखी आणि जर समाधानी राहायचे असेल तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जगण्याचा एक नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे. लक्षात ठेवा, माणूस जेवढी इतरांकडून अपेक्षा करतो तेवढा जास्त तो दुःखात जातो, तेवढा जास्त त्याला त्रास होत असतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती इतरांकडून काही ना काहीतरी मदतीची अपेक्षा करत असतो त्या बदल्यात त्याला धोकाच मिळत असतो, त्याला कोणाचीही साथ भेटत नाही. त्याचमुळे तो व्यक्ती खूप दुःखात असतो, त्याचं जीवन दुःखामध्येच जात असतं, संकटामध्ये जात असतं. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर का तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आणि शांत आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर त्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा करायची नाही. लक्षात ठेवा, समुद्रामध्ये कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. त्यामुळेच तो कितीही मोठे लाट आणि वादळ आले तरी त्यातून तो बाहेर निघतो. आयुष्यही अगदी तसेच असते. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट येऊ द्यात, कितीही मोठी वादळे येऊ द्यात, तुम्ही त्याला घाबरून जाऊ नका, बिथरून जाऊ नकात. या उलट त्या कठीण प्रसंगात शांतपणे त्या प्रसंगाला सामोरे जावा. लक्षात ठेवा, कितीही आयुष्यामध्ये मोठं वादळ संकटरूपी येऊ द्यात, त्यातून प्रत्येक गोष्टीतून मार्ग हा निघतच असतो. तो मार्ग काढण्यासाठी तुम्हाला तुमचे डोके आणि मन हे शांत ठेवावे लागते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा शांततेत विचार करू लागता तेव्हा त्यातून नक्कीच मार्ग हा निघत असतो. तुम्हाला फक्त शांतपणे तो विचार करता आला पाहिजे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये असे कोणतेही दुःख आणि संकट नाही आहे की त्यातून मार्ग निघत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मार्ग हे खुले असतातच. प्रत्येक संकटात कोणता ना कोणता तरी मार्ग हा निघतच असतो. आपल्याला फक्त तो मार्ग शोधता आला पाहिजे. ज्या व्यक्तीला तो मार्ग सापडतो तो व्यक्ती नक्कीच आयुष्यात पुढे जात असतो. कितीही मोठी संकट त्याच्यासमोर आले तरीही तो त्या संकटांना घाबरत नाही. त्या संकटांना तो आनंदाने आणि विश्वासाने सामोरे जातो. त्याच्या मनामध्ये विश्वास असतो, कितीही मोठे संकट आले तरी मी त्या संकटातून नक्कीच मार्ग काढू शकतो. माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे की मी या संकटांपासून सहज आणि सुखरूप बाहेर निघेल. त्यामुळे मला काही चिंता करायची गरज नाही. असे व्यक्ती आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट येऊ द्यात तरी त्या संकटातून ते सहज आणि सुखरूप बाहेर निघतात. त्यामुळे नेहमी आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही मोठे संकट आले तरी आपली शांतता आणि शांत स्वभाव कधीही सोडू नकात. आपला शांत स्वभाव हाच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी
मदत करत असतो. त्यामुळे परिस्थिती किती बिकट असू द्या, आयुष्यामध्ये जीवनात कितीही मोठे संकट येऊ द्यात, आपली शांतता तुम्ही सोडू नकात. जो व्यक्ती संकटामध्येही आणि दुःखाच्या लाटेमध्येही, वादळामध्येही शांत उभा असतो, तो आयुष्यात सर्व गोष्टी हा सहज हाताळू शकतो. कितीही मोठ्या संकटात जरी सापडला तर तो त्यातून मार्ग हा नक्कीच काढतो. जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नकात. लक्षात ठेवा, उत्तम दिवस या आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. जीवनातला प्रत्येक दिवस आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी आठवणी हा देतच असतो. काही वेळा त्या चांगल्या आठवणी असतात, तर काही वेळा त्या वाईट आठवणी असतात. काही दिवसातून, काही वेळा एखाद्या दिवसातून आपल्याला चांगलं काहीतरी शिकायला भेटते, तर एखाद्या दिवसात काहीतरी वाईट गोष्ट आपल्यासोबत घडत असते. हाच निसर्गाचा नियम असतो. प्रत्येक दिवस हा वेगवेगळा असतो. दिवस, कोणतेही दिवस हे सारखे नसतात. आपल्याला दररोज वेगळ्याच दिवसाला सामोरे जावेच लागते. त्यातून कोणाचीही सुटका नसते. त्यामुळे जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नकात. या उलट जाणाऱ्या दिवसाला आनंदाने मावळणाऱ्या दिवसाकडे पाहून समाधानी राहा आणि येणाऱ्या दिवसाला आनंदाने स्वीकारा. येणाऱ्या नवीन दिवसाची तुम्ही आनंदाने सुरुवात करा. तुमचा पूर्ण दिवस हा चांगलाच जाईल आणि वाईट दिवसाचे शेवट, दिवसभर वाईट घडलेल्या वाईट गोष्टी विसरून जाण्यात करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आजच्या वाईट गोष्टी आज संध्याकाळी सोडून देता, तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी नवीन दिवस हा आनंदाने, उत्साहाने सुरुवात करता. त्यामुळे तुमचा त्या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील कोणत्याही दिवसाला तुम्ही दोष देऊ नकात. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काहीतरी वेगळं हे शिकवतच असतो. आपल्याला फक्त ते शिकता आले पाहिजे. प्रत्येक दिवस आपल्याला खूप काही शिकवत असतो. आपल्याला फक्त ते समजले पाहिजे, आधी शिकता आले पाहिजे. मग तुम्हाला कोणताही दिवस हा चांगला किंवा वाईट वाटणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्य हे कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडवून ते सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटतात. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं न शोधलेलीच बरे. कधीकधी काही प्रश्नांची उत्तरं शोधताना आपण त्या प्रश्नामध्येच हरवून जात असतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यातील प्रत्येक प्रश्न हे सोडून सुटत नसतात, तर काही प्रश्न हे सोडून दिले की आपोआप सुटतात. हा मंत्र तुम्ही जीवनामध्ये नक्कीच लक्षात ठेवा. या मंत्रातून तुम्ही, या वाक्यातून तुम्ही आयुष्यामध्ये खूप अशी प्रगती करचाल. श्री स्वामी समर्थ.